बहुतांशी वास्तुतज्ञ ज्योतिषी तुम्हाला घाबरून पोट भरतात. याचे नियम वास्तुशास्त्राचे घरासाठी वेगळे, फ्लॅटसाठी वेगळे, असं काही असतं? फ्लॅटला पण लोक ब्रह्मवास्तू काढतात, तरी वेळे पण आहे रे. अहो 40व्या मजल्यावरती जर तुम्ही राहता आणि आकाशातनं वीज पडली तर ती काय पहिल्या मजल्याच्या माणसाला बाधित करणार आहे का? मी भाड्याच्या घरात राहतो, बरं, तर त्या वास्तूचा जो दोष आहे हो, हा आम्हाला लागू होणार की त्या घर मालकाला? परवा कुठल्या तरी एका महान ज्योतिषीबाईंचं ऐकलं की त्या म्हटलं की दर शुक्रवारी तुम्ही दारू पिली पाहिजे. दक्षिणी एक प्रकारचं तिखट मीठ आहे रे, त्यामुळे दक्षिण बंद करा म्हणणारे महामूर्ख आहेत तुला सांग. हो, या प्रत्येक गोष्टीला त्यांनी फक्त धर्म चिकटवला. अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतात की या जगामध्ये सगळा खेळ हा लहरींवर चाललेला आहे. मी नाही रे बाबा सांगत, सायन्स सांगतंय. MBBS शास्त्र चुकीचं नाही, डॉक्टर चुकीचे असतात. कर भला तो हो भला, भलाच्या मध्येच लाभ आहे. मग ज्याची नीती साफ त्याला सगळं माफ. वास्तुशास्त्राप्रमाणे आयडियल घर कसं असावं? सप्रेम नमस्कार, विनंती विशेष द पोस्टमन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश घेऊन आलोय एका नवीन विषयाचं पत्र. हे पत्र तुमच्यासाठी लिहिलं आहे प्रख्यात वास्तुशास्त्रज्ञ आनंद पिंपळकर सर. मित्रांनो, हा पॉडकास्ट आजचा स्पेशल यासाठी आहे कारण पोस्टमन स्वतःच्या जागेतला जो स्टुडिओ आहे त्याचा हा पहिला पॉडकास्ट आहे, तोही वास्तुशास्त्रज्ञ व्यक्तीसोबत की जे आनंद पिंपळकर सर आहेत. त्यांनी आज पॉडकास्टमध्ये खूप छान छान गोष्टी सांगितल्यात की ज्या आपण रोज अंमलात आणू शकतो रोजच्या आयुष्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये आपण काय रेमेडीज करू शकतो. आज वास्तुशास्त्राच्या डीपमध्ये मी यासाठी जाणार नाही मुद्दाम, कारण मग ते एक शास्त्र येतं, पुन्हा त्याच्यातल्या नियम किंवा काय आहे त्याच्यामध्ये मला बिलकुल जायचं नव्हतं. 2-3 दिवसापासून मी जो व्यक्ती भेटतोय त्याला विचारतोय की तुला काय प्रॉब्लेम आहे, तुला काय अडचण आहे, तुला तुझ्या घरामध्ये काय करायचंय. तर ते सगळे प्रश्न मी एकत्र केलेत आणि आज ते सरांना विचारलेत. खूप मजा आली आहे आणि या वास्तुशास्त्रामागचं सायन्स काय आहे, त्याच्यामागे पूर्वजांचा विचार काय होता, अगदी इथपासून तर आत्ता नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी कुठल्या आहेत याबद्दल पण सरांनी थोडा स्पर्श केलाय आणि खूप मजा आली गप्पांना. हे पत्र शेवटपर्यंत नक्की वाचा, पोस्टमनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की वाजवा, म्हणजे तुम्हाला पत्रपेटीत पडणारं पत्र पडलं की लगेच नोटिफिकेशन येईल. आणि हो, मी घातलेला शर्ट जर तुम्हाला आवडला असेल तर मी तो घेतलाय खादी वर्ल्ड मधून, जनता खादी भांडार, लक्ष्मी रोड. तुम्हाला तिथून कपडे घ्यायचे असतील तर नक्की जा. थँक्यू सो मच. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं द पोस्टमन मध्ये. आणि आमचा नवीन स्टुडिओ आहे, म्हणजे आमच्या व्ह्युअर्सना पण कळेल की दरवेळी वेगळा स्टुडिओ असतो, आज वेगळा बॅकग्राऊंड दिसतोय. तर मंडळी, तुमच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने आम्ही पहिलं शूट आमच्या स्वतःच्या स्टुडिओत करतोय. आणि दिवस पण काय असावा, योगायोगही असतो की साक्षात आनंद पिंपळकर सरांचं पहिलं पॉडकास्ट होत आहे. त्यांचे पाय आज स्टुडिओला लागलेत, आम्हाला फार भारी वाटतंय आज. आणि वास्तुशास्त्र या विषयातले जे साधे कॉमन लोकांना पडणारे, गृहिणींना पडणारे असे जे प्रश्न असतील त्यावर आज चर्चा होईल सर. तत्पूर्वी मी तुमचं पोस्टमनमध्ये स्वागत करतो आणि आमचे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत लिटिल ऑलेट्स. तर नॅचरल स्किन केअर प्रॉडक्ट बनवतात ते स्वतःच्या फार्म मध्ये सगळे उगवलेल्या मटेरियल पासून. सो मंडळी, त्यांची लिंक आम्ही इंस्टाग्रामची तुम्हाला याच्यामध्ये देत आहोत. सर, वास्तुशास्त्र हा फार जिव्हाळ्याचा, काही जणांच्या कुतूहलाचा आणि काही जणांच्या आवडीचा विषय. बरोबर. तर मी मगाशी म्हणल्याप्रमाणे साधेसुधेच प्रश्न आहेत, पण सुरुवात मला या प्रश्नापासून करायची की वास्तुशास्त्राचं महत्व काय? मुळामध्ये प्रत्येक माणूस जो जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर, जन्माला म्हणजे गर्भात राहिल्यापासूनच त्याच्यावरती पंचमहाभूतांचं अस्तित्व असतं. म्हणजे जन्माच्या आधीची प्रक्रिया जाऊ द्या, परंतु तुम्ही जर लहान बाळ जन्माला आल्यानंतर जर बघितलं तर बऱ्याच बाळांच्या ज्या आपण म्हणतो मुठ्ठी बांध क्या आहे, जेव्हा आपण त्याची उघडतो तेव्हा त्याच्या हातामध्ये तुम्हाला पहिल्यांदा माती दिसते. अच्छा. आता काळ बदलल्यामुळं मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाहीत, परंतु तुम्ही जर आवर्जून बघितलं कधी तर त्या लहान बाळाच्या हातामध्ये माती असते. ही माती येते कुठून? म्हणूनच आपण म्हणतो की हा जन्माला आलाय मातीतनं आणि जाणाराही मातीतच. बरोबर. म्हणूनच पुरुषाच्या वीर्याला रेत म्हटलं गेलेलं आहे. ओके. म्हणजे तिथं पहिला संबंध पृथ्वीशी येतो. गर्भ राहिल्यानंतर त्याच्यात ज्यावेळेस आत्मा येतो तेव्हा त्याचा तेजाशी संबंध येतो. मग पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांना आपलं शरीर बनतं. बरोबर. बाहेर जन्माला ज्यावेळेस ते मूल येतं त्यावेळेस बाहेरच्या वातावरणाला ते अनुकूल होतं, म्हणजेच त्या पंचमहाभूतांची या पंचमहाभूताची कनेक्टिव्हिटी होते. मग बाहेरचं पंचमहाभूत म्हणजे सगळं आपलं जग झालं. पण ज्यावेळेस आपण एखाद्या घरामध्ये जातो त्या घरामध्ये सुद्धा ते पंचमहाभूत असतं. त्या पंचमहाभूताला आणि या पंचमहाभूतांना एकमेकांचं बॉन्डिंग होणं किंवा त्याचं जसं चॅनल ट्यून होतो तसं चॅनल ट्यून होणं म्हणजे ज्योतिष आणि वास्तुशास्त्र. अच्छा. म्हणजे आता उदाहरण सांगतो तर तुला कदाचित हे जड वाटलं असेल समजायला की या जगामध्ये प्रत्येकाला एक वेगळा वास परमेश्वराने दिलेला आहे.
तुझा वास मला नाही, माझा वास याला नाही. कारण तसं जर असतं तर पोलिसांच्या कुत्र्यांनी सगळ्यांनाच धरलं असतं. बरोबर. म्हणजे एखादा चोर इथे चोरी करतो 400 किलोमीटर, ते कुत्रं पकडतं त्या वासाच्या जोरावर पकडतं. करेक्ट. अंगठ्याचा ठसा सुद्धा जो तुझा आहे तो माझा नाही. या जगामध्ये कोट्यवधी लोकांच्या अंगठ्याचे ठसे हे काय सॉफ्टवेअर आहे परमेश्वराकडे माहित नाही. तर तुझा वास, माझा वास, तसा तू जिथे राहतो तिथं सुद्धा एक प्रकारचा वास तयार होतो. याला आपल्या शास्त्रांनी वास म्हटलंय, तर परदेशातल्या लोकांनी एनर्जी म्हटलंय. मग तुझा वास, माझा वास आणि हा निवास. या वासाला ज्यावेळेस निवास कनेक्ट होतं त्यावेळेस जीवनाचा प्रवास आनंददायक होतो. क्या बात आहे. आणि पंचमहाभूतांना आपल्या शरीराला अनुकूल करणं म्हणजेच वास्तुशास्त्र. आता जर बघशील तर चायनामधली लोक तुझ्या माझ्यासारखी दिसत नाहीत, किंवा युरोपमधली लोक रंगामध्ये वेगळे दिसतात, कारण तिथल्या पंचमहाभूतांचा परिणाम त्यांच्यावरती होतो. म्हणजेच वास्तुशास्त्र हे माणसाच्या जीवनावरती चांगला परिणाम करतं. बरोबर. अशाच पद्धतीनं जीवनामध्ये त्या पंचमहाभूतांना आपल्या पंचमहाभूतांशी कनेक्ट करणं म्हणजे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राची कनेक्टिव्हिटी करून जीवनाला आनंदी आणि यशस्वी बनवणं. क्या बात आहे. वा, खूप विस्तृत आणि भारी उत्तर होत आहे. थोडंसं अवघड वाटलं का? नाही, डोक्यावर आपण हळूहळू बरोबर. नाही, मला आता थोडंसं खाली यायचंय. सुरुवात मी अवघड प्रश्नाने केली. घर फ्लॅट असतो किंवा जमिनीवरचं घर असतं, बंगला असतो, बरोबर. तर याचे नियम वास्तुशास्त्राचे घरासाठी वेगळे, फ्लॅटसाठी वेगळे असं काही असतं का? ते फक्त ऐकलं. मुळामध्ये कसं आहे की वास्तुशास्त्र मी नेहमी सांगतो की हे सगळं दिशांवर आधारित आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा फ्लॅटचं वास्तुशास्त्र हे निश्चितच वेगळं आहे. जमिनीवरचं वास्तुशास्त्र निश्चितच वेगळं आहे. कोकणातलं वेगळं आहे, मुंबईतलं वेगळं आहे, युरोपमधलं वेगळं आहे, स्वित्झर्लंड मधलं वेगळं आहे. थोडक्यात काय तर तिथल्या स्थलकाल सापेक्ष परिस्थितीनुसार तिथले वास्तू नियम वेगळे आहेत आणि त्यानुसार वास्तूचे नियम ज्या ग्रंथांमध्ये लिहिलेले आहेत, काही 4-5 हजार वर्षांपूर्वी आहेत, काही 2000 वर्षांपूर्वीचे आहेत, ते त्या स्थलकाल सापेक्ष परिस्थितीच्या पेक्षाही फक्त पंचमहाभूतांचा अभ्यास करून लिहिलेले. अच्छा. म्हणजे आता साधीची गोष्ट बघ की आपल्याकडे जर दिशा म्हटल्या तर एकूण 10 दिशा सांगितल्या जातात. आता या 10 दिशा काही मी लिहिल्या नाहीत, माझ्या वडिलांनी, तुझ्या वडिलांनी कोणीच लिहिल्या नाहीत, ह्या पूर्वापार आलेल्या आहेत. म्हणजे पूर्व म्हटले की तो आपण म्हणतो ना की बाबा काय आमची आई आहे ना करेल ती पूर्वच, किंवा आमचे वडील करेल ती पूर्वच. आता हा शब्द का बरं आला? मग पश्चिम का नाही आलं, दक्षिण का नाही आलं, उत्तर का नाही आलं? म्हणजे कर्तृत्वाची दिशा पूर्व. मग त्याच्या मागचं कारण काय? तर सूर्य उगवतो. मग सूर्यात काय? तर सूर्यामध्ये तेज आहे. म्हणजे काय? तर जीवनसत्व आहे. तुमची स्किन चांगली राहते. जर तुमच्या घरात पूर्वेचं प्रकाश येत असेल, मग तुम्ही जमिनीवर राहताय तर डायरेक्ट सूर्य येतो. पण तुम्ही फ्लॅटमध्ये राहताय पण पूर्वेला दुसऱ्याचा फ्लॅट आहे, तुमचा दरवाजा पूर्वाभिमुख आहे पण समोर दुसऱ्याचा फ्लॅट आहे, तर पूर्वेकडचा उजेड तुमच्या घरातच येत नाही, तर तिथं वास्तुशास्त्राचा नियम वेगळा झाला ना. म्हणूनच जमिनीचे नियम, वास्तुशास्त्राचे नियम हे वेगवेगळे आहेत, फ्लॅटचे नियम हे वेगवेगळे आहेत. आता काही लोक असं देखील म्हणतात की अहो तो फ्लॅटची बिल्डिंग तर जमिनीवरच आहे ना. बरोबर. मग तुम्ही असं कसं म्हणता ते अंतरिक्षात राहतो? अहो 40व्या मजल्यावरती जर तुम्ही राहता आणि आकाशातनं वीज पडली तर ती काय पहिल्या मजल्याच्या माणसाला बाधित करणार आहे का? आणि समुद्र जर का एकदम भरून आला किंवा पाणी भरलं तर काय 40व्या मजल्यावरचं घर पाण्यात जाणार आहे का? नाही. म्हणजे पृथ्वी तत्व आणि अवकाश तत्व अशा खूप साऱ्या वास्तुशास्त्राच्या शाखा आहेत, त्या माध्यमातून वेगवेगळं वास्तुशास्त्र सांगितलं जातं. पण आता जे बघितलं जातं ते अगदी टिपिकल. आग्नेयाला पाहिजे अग्नी, निवृत्तीला पाहिजे जडत्व, वायव्याला पाहिजे वायू म्हणजे गॅस, ईशान्याला पाहिजे ईश्वर, आग्नेय म्हणजे अग्नी, दक्षिण म्हणजे क्षीण होणारी, पश्चिम म्हणजे शांत होणारी, उत्तर म्हणजे उत्तर देणारी, उत्तरेला ध्रुव तारा त्यासारखा आढळवा, पूर्वेकडे सूर्यासारखे तेजस्वी व्हा. हा नियम जरी जमिनीवरच्या घराला लागू पडतो तो फ्लॅटच्या नियमाला लागू पडत नाही, कारण फ्लॅटची सिस्टीम वेगळी असते. त्यामुळे फ्लॅट जेव्हा आपण पाहतो वास्तुशास्त्र तेव्हा अख्ख्या बिल्डिंगचा विचार करावा लागतो आणि मग आपल्या घराचा विचार करायला. ओके. एक कॉमन प्रश्न आहे भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांचा, की आम्ही भाड्याच्या घरात राहतो, तर त्या वास्तूचा जो दोष आहे हा आम्हाला लागू होणार की त्या घर मालकाला? राहणाऱ्याला लागू होणार. घर मालकाचा काय संबंध आहे? आता हे माझं जॅकेट आहे, ह्याच्यात मी खाज खुजलीची पावडर टाकतो, आता मी घालतो, माझं अंग खाजेल, हे काढून तू घाल, भले भाड्याने घे, पण खाजणार तुझं सांग ना. आता मग असं असतं तर आपल्या जगामध्ये, आपल्या या देशामध्ये एवढे नेते त्यांच्या हजारो प्रॉपर्टी आणि घर आहेत, कुठल्या तरी प्रॉपर्टीचा दोष लागून ते मेले असते की? तर तसं नाहीये. जो माणूस ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या वास्तूचे परिणाम त्याला मिळतात आणि तो भाडेकरी असो नाही तर तुम्ही फुकट राहायला दिलेला असो ते त्याला मिळणार म्हणजे मिळणार. अच्छा.
अजून एक कॉमन प्रश्न असा आहे हा. की जेव्हा आपण घरामध्ये एंटर करतो हा. दरवाजावर काही ना काही लावायची लोकांना आवड असते. हो मग आल्या आल्या गणपतीचं दर्शन व्हावं किंवा हो. पंचमुखी हनुमानाचं दर्शन व्हावं हा त्याच्या मागचा साधा भाव असतो. तर नाही गणपती हा असं- भाव नाहीये, हे पण चुकीचं आहे बरं का. आता बरं. मध्यंतरी मला फार गंमतशीर, हम्म. म्हणजे हे पॉडकास्टर खूप छान आहेत, मी म्हणत नाही की सगळे, परंतु कोणी काही सांगतं रे. मध्यंतरी एकाने अशी आवई उठवली की घराच्या दरवाजा, तू जसं म्हटलंस की हा. गणपती लावू नका, तुम्ही दरवाजात बसवेल तो काय वॉचमन आहे का म्हण. हा. त्याच्यानंतर मग आता काल परवा कुठल्या तरी एका महान ज्योतिषींबाईंचं ऐकलं की त्या म्हटलं की दर शुक्रवारी तुम्ही दारू पिली पाहिजे. हो. आणि म्हणजे अशा प्रकारची लोक, म्हणजे काय ह्याला काही प्रमाण आहे का? म्हणजे दारूवरती शुक्र काय, म्हणजे काय आहे? हा. तुम्ही तुमच्या सांगण्याला शून्य अर्थ आहे. इथं हा. धर्मशास्त्र काय सांगतं याला महत्व आहे. Correct. मुळामध्ये गणानाम त्वम गणपती म्हटलंय किंवा प्रथम एकदंतमच्या म्हटलेलं आहे. हम्म. तर याचाच अर्थ की याला तुला मी साधं सोपं सांगतो, हे फार आपण अवघडच शिरायला नको. ही पृथ्वी फिरतीये बरोबर. स्वतःभोवती फिरता फिरता, तर या पृथ्वीचं चलनवलन करण्याचं काम हम्म. म्हणजे अगदी आताच्या भाषेत आपण ड्रायव्हर म्हणूयात, ओके. हे तो गणपती करतोय. त्याच्याकडे ती जबाबदारी, आणि तुमचं घर एक प्रकारची गाडी आहे आणि त्या स्वतःच्या पृथ्वीच्या चलनाबरोबर त्याला ती गाडी फिरवायची, आणि ती गाडी फिरवताना ती निर्विघ्नता फिरावी, त्या ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून त्याला प्रमुख दर्जा दिलेला आहे मुख्य दरवाजावर. त्याला गणेश पट्टी म्हणतात. आणि हजारो वर्षांपासून आपण ज्या वास्तू बघतोय, ऐतिहासिक वास्तू असतील, ज्या मोठमोठ्या लेण्या असतील, प्राचीन मंदिरं असतील, आता दक्षिण भारतामध्ये फार मोठी मंदिर आहेत, त्याच्यात तुम्हाला प्रामुख्याने गणपती दिसतो. अच्छा. त्याच्यानंतर तुम्हाला कीर्तिमुख दिसतं. मग ते काय त्यांनी वेडे म्हणून लावलंय का? तर ह्याचा अर्थ जाताना गणपतीचं दर्शन व्हावं असा जरी असला तरी त्याचा दुसरा अर्थ असा आहे की हे घर म्हणजे एक प्रकारचं चलनवलन आहे आणि त्याची चालवण्याची प्रक्रिया तो गणपती करतो. अच्छा. आणि मग मला सांगा, जो माणूस चालवतोय गाडी, तो जर म्हणेल मी मागं बघून चालवतो गाडी, तर ते गाडीचा ऍक्सिडेंट होईल. Correct. तर ते निर्विघ्नता ते घर चालावं हा त्या हम्म. मागचा हेतू आहे. अच्छा. आणि ते हनुमान वगैरे जो प्रकार आहे ना, पंचमुखी हनुमान, तो काही म्हणजे आपण म्हणतो की सगळ्या ठिकाणी एक नियम नाही लागू पडत. बरोबर. जर तुमचं दक्षिणाभिमुख घर असेल तर तुम्ही पंचमुखी हनुमान लावू शकता. आता परतही त्याच्यात आशीर्वाद देणारा नाही चालत, छाती फाडणारा नाही चालत, मांडे घालून ध्यानाला बसलेला नाही चालत. पंचमुखी हनुमान दक्षिणेला का लावायचा? कारण अहिरावण आणि महिरावणाचं दक्षिणेला होतं वास्तव्य, आणि तो काही शस्त्रांनी मारणारा नव्हता, त्याला फुंकर घालून मारायचा होता. तर त्या 5 ह्याची ताकद एका कोणामध्ये येईल तर ती वायुपुत्रातील, म्हणून तो हनुमान. मग दक्षिणेला जर तुमचा घराचा दरवाजा असेल चुकीच्या पदात तरच तो लावला पाहिजे. मग तो कसा? तर त्याचा एक पाय वाकडा, एका हातामध्ये त्याच्या धनुष्य, एका हातामध्ये गदा, आणि बाकीच्या हातांमध्ये त्याच्या आयुध, आणि त्याच्या हातामध्ये वेद असा असणारा, आणि करारी नजरेने बघणारा, आणि त्याची शेपूट पण राऊंड पाहिजे. कारण जेव्हा एखादं वानर बुभुत्कार करतं, चिडतं, तेव्हा ते शेपूट गोल करतं. त्यामुळे अशा प्रकारचा असणारा हनुमानच दक्षिणेला तोंड करून लावला पाहिजे. बरं, तो पण का लावावा? तर जर तुमचा दक्षिणेला चुकीच्या पदात दरवाजा असेल तरच. पण कधी कधी दक्षिणेचा एक विशिष्ट पदातला दरवाजा हा दक्षिणा देतो, म्हणजे धनवान करतो. तर चुकीच्या पदातले दरवाजे मात्र क्षीण करतात, म्हणून दक्षिण दररोज क्षीण करणारी आणि दक्षिणा देणारी अशी सुद्धा एक जागा आहे. मग तो कुठं लावा? आता हे ज्यानं त्यानं आपल्या डोक्याने ठरवू नये, चांगल्या वास्तुतज्ञाचा सल्ला घ्यावा, किंवा जी 9 घरं आहेत, 81 शिख्याती देवता आहेत, त्याचा अभ्यास करून मग ठरवावं की कुठं हनुमान लावा. नाही तर ऐकलं कोणाचं तरी पॉडकास्टने लावला असं मात्र नक्कीच करू नये. हा महत्वाचा मुद्दा नाही. वास्तुशास्त्राच्या पॉडकास्ट सध्या खूप सुळसुळाट आहे, म्हणजे मला लॉजिकल उत्तर हवी होते म्हणून. अरे काय तुला गंमत सांगतो, मध्यंतरी धनप्राप्तीसाठी दिवाळीच्या दरम्यान ते म्हणे बँकेच्या ह्याच्यात जा, तो जो कॅशियर असतो त्याच्या पायाखालची माती आणून चांदीच्या डबीत भरा, आणि त्यांनी जे रबर बँड काढलेले असते ते आणून घरातल्या नोटांना लावा. अरे मग तसं असतं तो कॅशियर नसता का करोडपती झाला? म्हणजे काहीच्या काही सांगतात, आणि आपण पण लोक फार मोठ्या प्रमाणात ते व्ह्यूज होतात रे. म्हणजे मी त्याच्यावर मला वाईट वाटत नाही, की मला हे वाटतंय की चुकीच्या पद्धतीने का अशा पद्धतीने. आणि म्हणून मला पोस्टमनचं कौतुक वाटतंय की तुम्ही नुसत्या व्ह्यू साठी कुठल्याही लोकांना तुम्ही आणत नाही. तुमचे सगळे व्हिडिओज मी बघितले, त्याच्यामधून तुम्ही योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहोचत आहे, आणि म्हणूनच पोस्टमनला उज्ज्वल भवितव्य आहे. अरे थँक्यू सो मच. थँक्यू. पहिल्याच दिवशी आमच्या स्टुडिओत असा आशीर्वाद दिला तुम्ही, त्यामुळे आम्हाला आता काही चिंता नाहीये.
वास्तुशास्त्रावर ज्याचा विश्वास आहे नाहीये अशा प्रत्येक माणसाला एक रेमेडी माहिती असते, ती म्हणजे घरात पळत्या घोड्यांचं चित्र लावावं. म्हणजे एखाद्याच्या घरी वास्तुशांती झाली त्याच्याकडे काही 5-50 पळत्या घोड्यांचे चित्र गिफ्ट आलेले असतात. काय लॉजिक आहे त्याच्यामध्ये? असंच रीलची रूप आहे. अच्छा, ओके. बरं, तर काय की बाबा घोडे तुम्ही भिंतीवर लावल्यावर तुम्ही घोड्यासारखे पळाले सांगितलंय कोणी? असं काही नाहीये बरं का. आता हे सगळे प्रमाण आहेत. म्हणजे एखाद्या वस्तूंकडे किंवा गोष्टीकडे पाहिल्यानंतर तुम्हाला एनर्जी मिळते. बरोबर. म्हणजे आपण पूर्वीपार आपल्या घरांमध्ये देवतांची चित्र का लावतो, तर त्यांच्याकडे पाहून आपल्याला प्रेरणा मिळाली. हल्ली तुमच्या पिढीची पोरं सलमान खान लावतात किंवा आणखीन काय लावतात, मग तशाच प्रेरणा मिळतील ना. तर घोड्याचं चित्र आनंदी वास्तूचं म्हणून मग तुमची प्रगती होते आणि आणखीन होणार आहे. तर ह्या घोड्याचं चित्र वगैरे कसं आहे की घोडा हा सूर्याचं प्रतिनिधित्व करतो. 7 घोडे आहेत त्याचे, आणि त्यामुळे 7 दिशांना चौखूर उधळणारे घोडे लावले तर आपलेही घोडे जोरात पळतात, असं त्या मागचा हेतू आहे. थोडक्यात काय, तर आपण मॅनिफेस्ट करायचंय रे की या घोड्यांसारखं मी पळावं. मग अशा नुसतेच घोडे नाही, मग हत्ती पण आहे, मग मोर पण आहे. शास्त्रात अशा खूप साऱ्या. आणि मला तुला एकच गोष्ट सांगायची की प्रत्येक गोष्टीतनं एनर्जी येतेच, आणि प्रत्येक एनर्जी ही पॉझिटिव्ह असते. तुला जर मी विचारलं की किती एनर्जीज आहेत, तर तू काय म्हणशील? एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह आहे. बरोबर. अजिबात नाही, फक्तच पॉझिटिव्ह एनर्जी, फक्तच. निगेटिव्ह एनर्जीच नाहीये. आता हा लाईट लागलाय, हा कॅमेरा आहे, तू माझ्याशी छान बोलतोय, आपलं जातंय, ही पॉझिटिव्ह एनर्जी. लाईट गेली की झाली निगेटिव्ह, किंवा मला याला शॉक बसला की झाली ना निगेटिव्ह. म्हणजे तीच पॉझिटिव्ह एनर्जी कन्वर्ट टू निगेटिव्ह एनर्जी. वास्तूत पण असंच. तुम्ही कोणाचंही काही ऐकून जर काही लावलं, तर तुम्ही आज जर घोड्याचं चित्र लावलं तर कदाचित ते निगेटिव्ह एनर्जी पण प्रोव्हाइड करू शकतं. तर ते पूर्ण विचारपूर्वक करायला पाहिजे, आणि त्याला ना एवढ्या कमी वेळामध्ये सांगणं फार अवघड आहे. जर तुझी सिंह रास आहे, जर मेष रास आहे, वृश्चिक रास आहे, तर घोडे तुला अत्यंत फायदेशीर आहेत. हत्ती तुला अत्यंत, कारण या राजसी राशी आहेत. मेषेचा स्वामी मंगळ, वृश्चिकेचा स्वामी मंगळ, म्हणजे वास्तुशास्त्राचं आणि ज्योतिषशास्त्राची कनेक्टिव्हिटी आहे. पण तू मकर राशीचा आहे, तर तुला घोडा तिथे लावून कसं चालणार आहे? कारण तो घोडा, तू मकर म्हणजे मगर, पाण्याशी संबंधित आहे, ती सुस्त आणि थंड आहे, आणि तू लावलाय तिथे घोडा, तर कसं काय चालणार? तर हे सगळं जे नाही, काहीही सांगितलेली प्रमाण आहे. मुळामध्ये त्या व्यक्तीची पत्रिका, त्या वास्तूचा मूळ मालक, त्याची पत्रिका, त्याची रास, आणि त्याचा अभ्यास करूनच वस्तू द्यायला पाहिजेत ना. की उठलं सुटलं काही दिलं आणि आपलं गळ्यात मारलं, असं नाही. याला थोडीशी मार्केटिंग सुद्धा गोष्टी मला वाटतं, कारण ह्या वस्तू विकण्यासाठी या लोकांनी, जसं आपण म्हणतो की नवरात्रीमध्ये 9 रंगाच्या साड्या, आता हे कुठलाही पुराणात वगैरे हे मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. आणि आता तुमचं हे शास्त्र खूप वाढलंय, काय पॉडकास्ट आणि त्या माध्यमातून वस्तू खपतात. पण त्याला प्रमाण नाही, घेणाऱ्याने सुद्धा विचारपूर्वक घ्यावेत की आपल्या राशीला ते जात आहेत का म्हणून. सामान्य लोकांचं म्हणणं असतं की आम्ही तर सगळे सल्ले घेतो, आमचं काही होत नाही, पण श्रीमंत आणि यशस्वी लोक पण खूप चोरी छुपे का होईना हे सगळं का चोरी छुपे अजिबात नाही. म्हणजे मला तर नाही वाटत असं की सगळे अगदी उघडपणे सल्ला घेतात. मी असंख्य लोकांच्याकडे जातो, पूर्वी घेत असतील, जनरली हा अनुभव राजकारण्यांच्या बाबतीत येतो, ते चोरी छुपे. पण आता ते पण नाही. म्हणजे आता बघितलं की राजकारणी लोक सुद्धा चांगल्या तज्ञांचा सल्ला घेतातच, असं काही नाहीये. एक काळ असेल किंवा काही लोक घेत असतील तसं, पण आता जर अंबानींचं घर बघितलं तुम्ही, वास्तूप्रमाणे आहे. अमिताभ बच्चन साहेबांचं घर आहे. इव्हन अगदी गोविंदाचा सुद्धा तुम्ही एक पॉडकास्ट बघाल, आता त्यांनी त्याच्या घराची सफर घडवली, तर त्याची बायको म्हणते, ये अगर कोई वास्तुशास्त्री देख रहा हो तो मुझे कृपया डीएम कर दे. ती म्हणते, म्हणजे ती उघड उघड बोलतेच की. आणि हिंदी मराठी चित्रपटसृष्टी, राजकीय लोक, शैक्षणिक संस्था यांच्या वास्तू मी केल्यात, आणि लोक आनंदाने सांगतात सगळीकडे, काहीच प्रॉब्लेम नाही. ही चोरी थोडी आहे किंवा काय याच्यात वाईट काय. जसं तुम्ही डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेता, वकिलाकडे घेतात, तसं ज्योतिषाचा सल्ला घेतलाय तर अपमानास्पद काय? अजूनही तुमच्या म्हणजे झाडाखाली बसलेला पोपटवाला असं काही प्रतिमा असेल तर ती बदलली पाहिजे. आता हे पूर्ण क्षेत्र बदललेलं आहे, याच्यामध्ये अभ्यासू लोक आलेली आहेत. म्हणजे जे पूर्वी पोट भरू जो प्रकार होता की कोणी येतंय, तुम्ही सगळ्यांसाठी करता, तुमच्यासाठी कोणी करत नाही, असं तसं हे जे सांगणार आहे, हे पारंपरिक ज्योतिष आता संपलेलं आहे. आता ह्याला अभ्यासू ज्योतिषी तरुण मंडळी तुमच्यासारखी याच्यात आलेली आहेत, काही माझ्यासारखी मंडळी आहेत, काही वयस्कर मंडळी आहेत. असं नाही, आता त्यांनी खूप छान पद्धतीने सुरुवात केली या गोष्टीला. आज म्हणजे पूर्वी लाजत असतील, आता नाही लाजत कोणी. अच्छा, एखादं घर आहे की जे वास्तुशास्त्राप्रमाणे खूप उत्तम आहे, अगदी सल्ला घेऊन व्यवस्थित बनवलेलं आहे, पण त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या पत्रिकेतच काही दोष असतील, तर यांचा परस्पर काही संबंध आहे का एकमेकांचा? बघ ना, कसं आहे माहितीये का, की तुम्हाला ग्रह आणि गृह या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. ग्रह आणि गृह. आता तुझं घर वास्तुशास्त्राप्रमाणे सगळं उलटपालट आहे, म्हणजे त्या एनर्जीचा खेळच उलटापालट आहे. तो तुझा निवास हा तुझ्या वासाला कनेक्ट होणारा नाहीये. आणि त्याच दरम्यान तुझ्या पत्रिकेमध्ये शनी महाराजांची 7.5 चालू झाली, किंवा तुला राहू केतूची महादशा चालू झाली,
तुझे ग्रह खराब झाले. आता तुझे जर ग्रह खराब झाले तर तुझ्या घराने तुला मदत करायला पाहिजे, सपोर्ट करायला पाहिजे. पण इथं तुझं घर पण खराब आहे, इथं तुझे ग्रह पण खराब आहे. मग अशा वेळेस तुला डबल आपटी बसते. अच्छा अच्छा. म्हणजेच असं आहे की तुमचे ग्रह आणि गृह ह्या एकमेकांना ट्यून असते. मी जी वारंवार सांगतो की आपलं पंचमहाभूत आणि हे पंचमहाभूत कनेक्ट होणं गरजेचं आहे. म्हणजे ग्रहांचा जरी मारा असला, 67चा जरी त्रास असला तरी वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर त्याची तीव्रता आणि फटके खूप कमी करते. हा आणि अनुभव आहे हा. आणि म्हणून वास्तुशास्त्री हा चांगला ज्योतिषशास्त्री असायला हवा. आणि वास्तू पाहण्याबरोबरच त्यानं ज्योतिष त्याच्या पत्रिकेचा अभ्यास करूनच त्याच्यावर मार्गदर्शन करायला. ओके ओके. म्हणजे आता समजा मेष रास आहे तर त्याचं तत्व अग्नी आहे, तर मग त्याला आग्नेय दिशेचा दरवाजा सूट होतो, पूर्वेचे सूट होतात. असं प्रत्येक राशीचं एक वैशिष्ट्य आहे. समजा मेष राशीचा माणूस हा सत्यवादी, स्पष्टवक्ता, हट्टी, फटकळ, तो जर जास्ती त्याच्यावरती जर का अग्नी तत्वाचा खूप जास्ती अंमल वाढला तर त्याला पित्ताचे त्रास होतील, तो जास्ती चिडचिडा होईल. मग तू जर बघशील तर अरे वास्तुशास्त्र कुठून आलं, हा मागा तुला मी मध्येच थोडंसं सांगतो तुला. बघ आता हे ना आपण निसर्गाकडनं शिकलोय. म्हणजे तू आदिवासी भागामध्ये गेला तर ते आदिवासी जंगलामध्ये जातात खूप. आतमध्ये गेल्यानंतर ते रस्ता चुकतात. आता रात्र झालेली असते, पूर्वेला उगवतो, संध्याकाळी पश्चिमेला मावळतो, पण आता रात्री 12 वाजता घर सापडणार कसं? तर मग कुठं कसं जायचं घरी, हा मोठा प्रश्न पडतो त्यांना. मग ते काय करतात, वारुळापाशी जातात, मुंग्यांचं वारुळ. आणि तू वारुळ जर बघशील तर वारुळ असं ते डोंगरासारखं असतं आणि एक बाजू अशी उंच झालेली असते. बरोबर. जगाच्या पाठीवरचं कुठलंही वारुळ एका बाजूने उंचच दिसणार का? ती नैऋत्य बाजू असती. कारण पश्चिमेकडनं एवढ्या मोठ्या प्रमाणात हवा येते की ते वारुळ नष्ट करू शकते. म्हणून निसर्गानेच त्यांना शिकवलंय की नैऋत्य बाजू जड करायची. हेच आम्ही त्यांच्याकडनं शिकलो आणि म्हणून आमच्या वास्तूची नैऋत्य आम्ही जड करतो. म्हणजे वारुळाचा अभ्यास केला, हा एक मोठं वसाहत आहे ती वारुळ. म्हणजे तो जर अभ्यास केला, ती जर उखडून काढलं तर त्यांच्या ईशान्येलाच पाणी सापडतं. त्यांचं जो डम्पिंग वगैरे गोष्टी असतात त्या वायव्येलाच होतात. हे जर मुंग्यांना कळतं म्हणजे निसर्गाकडनं शिकलोय ना आपण. आता तू परवा एक कुठला तरी व्हिडिओ मी पाहिला, मला वाटतं कुठल्या तरी टीव्हीला बातमी होती की ते माकड शॉक लागून खाली पडलं आणि ते मेल्यात जमा होतं. तर त्याचं दुसरं एक माकड तिथं आलं आणि त्यांनी अक्षरशः आपल्याकडे जसं तोंडाने त्याला तोंडातनं हे देतात, हा CPR, तसं त्यांनी दिला. का रे कुठनं आलं या माकडाकर? तो काय त्यांनी काय मेडिकलचं ट्रीटमेंट घेतलं? तुला माझ्याकडे सांगतो, एक कुत्री आहे माझ्याकडं, त्या कुत्रीला पिल्लू झालं, एकच पिल्लू झालं. म्हणजे ती प्रेग्नंट आहे असं आम्हाला माहितच नव्हतं. आणि तिला ती इंजेक्शन्स वगैरे दिली गेली आणि ती बाकीची पिल्लं गेली, तिचं एकच पिल्लू मरणासन्न जन्माला आलं. तर ते जन्माला आल्यानंतर ती त्याला घेऊन जायची खाली आणि उकरायची माती आणि त्या मातीत त्याला गाडायची. आता आम्हाला टेन्शन यायचं की ते पिल्लू मरून जाईल ना मातीत. मग आम्ही परत त्याला उकरायचो, काढायचो, तिला ओरडायचो, परत आणायचो. मग आम्ही जेव्हा एका व्यक्तीचा सल्ला घेतला, तो म्हणला अहो ती त्याला ट्रीट करते, ती त्याला हील करते, ती मातीचा दाब देऊन. मग ही अक्कल तिला कुठनं आली? आई येणार आहे ती. मग ती आई येतं त्याला निसर्ग शिकवतो ना. मग या निसर्गातनच आपण शिकत आलोय. जंगलातली माकडं एनर्जेटिक असतात, ती दगडावरचं वरबडून खातात. म्हणून दगडाला काय बघितलं तेव्हा कळलं की तिथं शिलाजीत आहे. दगडाची ताकद देणारा शिलाजीत तिथं असल्यामुळे ते कधीच म्हातारे होत नाहीत. आणि या सगळ्याचा अभ्यास करूनच मग ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र लिहिलं गेलं. पण त्याच्यामध्ये जर असे लोक येत असतील की शुक्रवारी दारू प्या तर वास्तुशास्त्राचे दिंडोडे म्हणजे त्या मुंग्यांनाही दारू पाजली पाहिजे. हे ऐकणारे आणि ते अंमलात आणणारे पण लोक आहे. नाही, पिणाऱ्याला पिणे वालो को तो बहाना चाहिए. ते म्हणतील त्याला गुरुजींनी सांगितले शुक्रवार शनिवार आपला शुक्रच प्रबळ करत बसतील. कायचं काय रे काय. म्हणजे तू बघ ना, तू बघ निसर्ग. मी माझ्या घरातलं कुत्रं ज्याला पोट दुखतं ना ते जाऊन गवत खातं. ते त्याला कोणी शिकवलंय गवत खायला? बरं, ते बरोबर गवतीच्याच खातं. बरोबर. त्याला कळतं ना, त्याला वडापाव खातं का, ते पिझ्झा खातं का, बर्गर खातं आणि त्याच्यावरती दिवसभर उपाशी पण राहतं. बरोबर आहे. असं आहे. तर पंचमहाभूतच आहे ना कुत्र्या मांजऱ्यांना शिकवतात आणि या प्राणी पक्ष्यांकडनंच आपण शिकलो. क्या बात आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे आयडियल घर कसं असावं त्याची काही व्याख्या? बघा, आता विषय एकच आहे की ज्या घरामध्ये, बरं का, आता तू ही डोक्यातनं काढूनच टाक की माझा दरवाजा इकडंच पाहिजे. ओके, मी तुला फक्त एक क्लिअर सांगतो की सकाळी उठल्यानंतर तुझ्या घरामध्ये सूर्याचा प्रकाश आला पाहिजे. ओके, छान मस्त. तू अगदी उघड्या अंगाने खिडकीचा दरवाजा उघड आणि मस्त त्या सूर्याचा प्रकाश अंगावर घे. तुला वेगळ्या बागेत जायची गरज आहे का? कारण सूर्य ती जीवनसत्व तुझी कांती बनवलं. आता तुम्ही D3च्या गोळ्या घेता,
बायकांचं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे. कारण काय, आपला पृथ्वीशी संबंध येत नाही. मातीत लोहचुंबक टाकणारे लोहचुंबक चिकटून येतं, त्याला लोखंड चिकटून येतं. म्हणजे मातीत लोह तत्व आहे. आपण कुठं जातो रे, आपण खातो काय, आपण त्या सगळ्या ज्या तत्वांना आहे ना, म्हणजे त्याला सगळ्यांना आपण फाटाच मारलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला मग एक की घरामध्ये उजेड आला पाहिजे, छान स्वच्छता पाहिजे. आणि म्हणजे मी तर म्हणतो की दक्षिण दिशा पण पाहिजे उघडी. काही लोक वास्तुतज्ञ म्हणतात दक्षिण दिशा बंद करा, अख्ख्याच्या अख्ख्या खिडक्या लोक ब्लॉक करतात. दक्षिणी एक प्रकारचं तिखट मीठ आहे रे, थोडं तरी पाहिजे. जर जेवणात तिखट मीठ नसेल थोड्याफार प्रमाणात तर जेवणाला चव येणार नाही. तसं दक्षिण जर उघडी नसेल तर जीवनाला चव येणार नाही. त्यामुळे दक्षिण बंद करा म्हणणारे महामूर्ख आहेत तुला सांग. त्यामुळे कुठल्याही दिशेचा उजेड आपल्या घरात आला पाहिजे. घरात आल्यानंतर फ्रेश वाटलं पाहिजे, दुर्गंधी आली नाही पाहिजे, स्वच्छता पाहिजे. हाच वास्तुशास्त्राचा नियम. पंचमहाभूत तुमच्या घरामध्ये आनंद आहे. आणि तुला एक सांगू का, गरजच नाही वास्तुतज्ञ व्हायची. तू एखाद्या घरात जा, शांतपणाने बस, हळूवार श्वास घ्यायचा प्रयत्न कर. तुझा श्वास आत गेला शांतपणाने की समजते घर चांगलं आहे. आणि तुला पण कळतच ना रे. बरोबर. तुला काय कोणालाही, तू आता तुझं मला माहित नाही लग्न झालं की नाही अजून. हा, स्त्रिया फार हुशार असतात त्या बाबतीत. म्हणून तर तिला जगत जननी किंवा लक्ष्मी म्हटले. एखादं घर घ्यायचं तर तुम्ही तुमच्या बायकोला, आईला, बहिणीला घेऊन जा. ती घरात गेले गेले म्हणते नाही रे मला इथं अनइझी वाटतंय. तर हा प्रत्येकामध्ये परमेश्वराने दिलेला गुणधर्म. मंदिरात गेल्यावर पवित्रच का वाटतं, सिमेट्रीत गेल्यावर ती नकोच का वाटतं, शंकराच्या मंदिरात वेगळंच का वाटतं, कृष्णाच्या मंदिरात वेगळं वाटतं. ही सगळ्या फिलिंग्स तिथल्या एनर्जीज ऑटोमॅटिक क्रिएट करतात. आणि म्हणून त्या घरात गेल्यानंतर तुम्हाला आनंद वाटला पाहिजे, घरात व्यवस्थित उजेड आला पाहिजे आणि खूप छान सुवास आपल्या घरामध्ये असला पाहिजे. हा एकमेव वास्तुशास्त्राचा नियम आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि बारीक बघायला गेलं तर म्हणतात अक्काबाईला पण मिशा दिसते. मग कुठलीच वास्तू राहायला योग्य नाही. मग भारत देश पण योग्य नाही. कारण दक्षिणेला आपल्या पाणी आहे, उत्तर आपली बंद आहे. त्यामुळे आपलं धुमस्तच आहे ना सगळीकडे. आणि इतका बारीक नियम बघायला गेलं तर फ्लॅट विकलेच जाणार नाही. हा तो. आणि बरं का, ह्याच्यात एकच आहे की तुम्हाला आनंद वाटला पाहिजे, जगण्याची उर्मी आली पाहिजे. तुला मी तर 4 दिवस या बंदिस्त घरात बसून ठेवतो, 5व्या दिवशी तू तुझे केस ओढायला लागशील स्वतःचे. आज साधं पंचमहाभूताचं गणित मी पुन्हा एकदा समजून सांगतो. मला वाटतं लांबतोय आपला. नाही अजिबात नाही, अजिबात. आपण 2 झाडं आणूयात, 2 झाडे चांगली आणू. कॅक्टस आणू, चल, म्हणजे ज्याच्यात भरपूर पाणी स्टोअर करायची क्षमता आहे. किंवा आपण तुळस आणू, तुळस एकदम एक इथं लावून एक बाहेर लावू. कुठली जगेल तू सांग? का बरं? प्रकाश. म्हणजे तिला सगळं मिळते, ही इथली मरेल ना. आपणही झाडच आहे. कोकणातली लोक झाड म्हणतात आपल्याला. म्हणजे कोकणातली लोक म्हणतात झाडाला सोड, झाडाला सोड. ऐकलं लागल्यानंतर म्हणतात आपणही झाड आहे. फक्त आपल्याला जेव्हा डल वाटतं ना तेव्हा आपण काय करतो, छान कपडे घालतो, मंदिरात जातो, फिरून येतो, मित्राला भेटतो. शुक्र काही लोक जागवतात. म्हणजे काय की आपलं जे झाड आहे ते शोधतं पंचमहाभूत बाहेर जाऊन, ते झाड मात्र मरतं. मग हीच कन्सेप्ट आहे की घरामध्ये ते झाड तुम्ही सोपं आहे, तुमच्या घरात आणून झाड लावा. जेवढे दिवस ते फ्रेश राहतंय. फ्रेश नाही राहत तर तुमचं वास्तू दोषपूर्ण, फ्रेश राहतंय तर ते दोषपूर्ण नाही. सिंपल एकदम. एकदम सिंपल लॉजिकल उत्तर मिळतात ना, मजा येते. अरे तुमच्या आग्नेला किचन नाही तर आता तुम्ही भिकायला लागणार, असं कुठं असतं का? घड्याळ घरात बंद पडलं की माझ्या आईचं पहिलं म्हणणं असतं की पहिले सेलाला जाऊन. माझ्या घरात एक 5-6 घड्याळ आहेत, 5-6 रूम मध्ये. बरोबर आहे. तर बंद घड्याळ का नसावं घरामध्ये? नाही बघा, वक्त रुकना ज्याला म्हणतो आपण ना, वेळ नाही थांबली पाहिजे ना वेळ. कारण तुमचं घड्याळ हे काळाचं प्रतीक मानलं गेलं ना, ते काळ मोजतं. जसं घरात तांदूळ असेल तर ते अन्नाचं प्रतीक आहे, ते आपल्याला पोटाला अन्न देतं. तसं घड्याळ हे काळाचं प्रतीक आहे. तुम्ही घड्याळ बंद ठेवली तर तुमच्या जीवनातल्या प्रगती बंद होतात असं म्हणतात. आता ज्याला याचा अनुभव घ्यायचा त्यांनी सगळी घरातली घड्याळ बंद ठेवा आणि मग सांगावं. निश्चित अनुभव होतो, तुमची सगळी कामं थांबतात. हा अनुभवच आहे. आरसे, घड्याळ, जिवंत माणसांचे फोटो, कॅलेंडर हे कधी दक्षिणेला तोंड करून लावू नये असं म्हणतात. कारण दक्षिणेला ते क्षीणत्व आहे ना. आता तुम्ही परत म्हणाल की अरे बा तुम्ही मगाशीच म्हणताय असं काही नाही, तुम्ही आता असं का बोलतो, तर इथला सायंटिफिक बेस आहे. होका यंत्र ठेवलं तर काय दाखवतं? दक्षिणोत्तर दाखवतं ना. समुद्राच्या मध्यावधीत रात्री 12 वाजता त्याला काही सूर्य दिसत नाही पूर्व पश्चिमला, तो होका यंत्रच लावतो ना. त्याच्यावर तो सांगतो ही पूर्व ही पश्चिम आहे. म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये अशा प्रकारची शक्ती आहे की जी दक्षिणोत्तर नियंत्रित करते. तसं प्रत्येक माणसाचं मस्तक हे पॉझिटिव्ह आणि पाय निगेटिव्ह आहे. तसं ह्या पृथ्वीमध्ये दक्षिण दिशा ही निगेटिव्ह आहे, उत्तर दिशा ही पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन याशिवाय काही नाही. या इलेक्ट्रिक मधनं जे पॉझिटिव्ह आयन होतं, बटन दाबलं की लाईट लागतं, बटन दाबलं की बंद, त्याची कनेक्टिव्हिटी तयार होते. तशी निसर्गाची कनेक्टिव्हिटी आहे. म्हणून घड्याळ, कॅलेंडर, जिवंत माणसांचे फोटो हे तिकडे नेहमी लावू नयेत. झोपताना पण आपलं डोकं दक्षिणेला का असावं? कारण आपलं डोकं पॉझिटिव्ह आहे, ते निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्ट, निगेटिव्ह आलं तर
डिस्ट्रॅक्ट व्हायचं. हा नियम इथे आहे. आणि पृथ्वीचं चुंबकावर पृथ्वी कललेली आहे. तुझ्यात पण लोखंड आहे, माझ्यात पण लोखंड आहे. म्हणजे अगदी तू बघशील तर काही ठिकाणी माणसं मेल्यानंतर जी राख टाकतात ना, ती राख काही लोक चाळून त्याच्यातनं सोनं बाहेर काढतात. धातू आहे ना आपल्या शरीरात, सगळं आहे. सोनं आहे, चांदी आहे, पितळ आहे, सगळे धातू आहेत आपल्याकडे. आपलं शरीर हे पंचमहाभूताशी कनेक्टेडच आहे. आणि ते सगळं आपल्या, ते म्हणून तर आपल्या पूर्वजांनी म्हटलंय पिंडी ते ब्रह्मांडी. असं आहे. तर गंमत आहे खूप. हे खूप गूढ शास्त्र आहे. मग घड्याळ कुठल्या दिशेला असावं? घड्याळ शक्यतो पूर्व पश्चिम लावा ना. दक्षिण उत्तर लावायचा आग्रह का असावा? ओके. तुमच्या नजरेच्या टप्प्यात असावीत. पूर्व पश्चिम लावावीत. कारण सूर्य कसा फिरतो त्या पद्धतीने आपण जसं पृथ्वीच्या भोवती फिरतो त्याच्यावर सूर्य एकाच जागी आपली पृथ्वी फिरते. पूर्व पश्चिम असावी. दक्षिणेला तोंड करून शक्यतो लावू नये. उत्तरेला लावू शकता. पण माझं म्हणणं उत्तर दक्षिण लावूच नका, पूर्व पश्चिम लावा. ओके. कारण तुम्हाला कळणार आहे ना उत्तर कुठली दक्षिण कुठली. तर फार महत्वाचा प्रश्न आहे की वास्तुशांती का केली पाहिजे घराची? ते बघ काय माहितीये का, तू कोणताही आता हिंदू धर्माचा विषय झाला, पण आपल्याच नाही सगळ्या धर्मामध्ये वास्तुशांतीचं प्रावधान आहे. बर. पण आपल्या हिंदू धर्मामधलं जे प्रावधान आहे ना, ते खूप उच्च कोटीची विचारधारा आहे. की मी हे लाकूड तोडलं, त्यावेळेस मी ते झाड तोडलं, त्यावेळेस मी असंख्य किडामुंगी मारल्या, त्यावेळेस मी पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त केली, मग मी त्यांची माफी मागतो. मी त्यांची शांती करतो, त्यांच्या आत्म्यांची. जर माझ्या हातून ते किडामुंगी मेले असतील, ही उदात्त भावना त्याच्यामध्ये आहे. वास्तुशांती म्हणजे या पृथ्वीवर घण पडले, ह्याच्यावरती माल पडला, ह्याच्यावरती थोपटलं गेलं, ह्याच्यावरती थुंकलं गेलं, ह्याच्यावरती आपटलं गेलं, तर ह्या सगळ्यांमुळं ती पण दुखावली. आपण हातावरती हे करतो, सकाळी उठून कराग्रे वसते लक्ष्मी म्हणतो, आणि मग जमिनीला हात लावून, ही उदात्त भावना, ही रोजची वास्तुशांती आहे. आपण जेवणाचा घास काढतो, आता हल्ली काढत नाही, पण जे पूर्वी काढायचे, की तो तिला अर्पण करणं. मग आता तुम्ही काढत नाही तर आपोआप पडतो बघ. जेवता जेवता कधी कधी पडतो, तो परत उचलून खायचं नाही बरं का. तो आपल्या भोवतीचे आत्मे ते घेण्यासाठी ते येत असतात. हा पण मजेशीर भाग आहे. आपण जेवता जेवतो सगळी काळजी घेतली तरी. आणि एक नेहमी अनुभव आहे, छान पांढरा शर्ट घातलास ना की तुझा रस्त्याचा एक तरी थेंब 100%. तर ह्या सगळ्या निसर्गातल्या आहे ना अद्वितीय शक्ती आपल्याला कळत नाहीत की काय काम करतात. तर बहुतांशी परत ते शुक्रवारी लोक असं करतात ना काहीतरी. हे सगळे अतृप्त आत्म्यांसाठीचे खेळ आहेत. किंवा चहा पिणारा सुद्धा चहा होतो थोडासा जाऊन, किंवा डोसा बनवणारा पण डोसा होतो. तर ही वास्तुशांती हीच प्रक्रिया आहे की त्या गोष्टी ज्या दुखावल्यात त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्यांची शांती करणं. अच्छा. वास्तुशांती आपण घर घेतल्यानंतर एकदा सुरुवातीला होऊन जाते, पण दरवर्षी असे कुठले विधी आहेत का की जे घरात केले पाहिजे? आता प्रावधान वास्तुशांती दरवर्षीच आहे, फक्त वास्तुपुरुष निक्षेप नाही करायचं. ओके. तसं तर तुम्ही भरपूर विधी आहे. तुम्ही सत्यनारायणाच्या पूजा करू शकता, धार्मिक लघुरुद्र करू शकता, तुम्ही उदक शांती करू शकता. उदक शांती म्हणजे वास्तुशांती नाही बरं का. आता बरेच लोक वास्तुशांतीला पर्याय म्हणून उदक शांती सांगतात. पण समजा एखाद्या घराण्यात मृत्यू झालेला आहे, वर्षभरामध्ये आपल्याला वास्तुशांती करता येत नाही, अशा वेळेस तुम्ही उदक शांती करू शकता. उदक शांती म्हणजे काय बघा, इथं परत गंमत आली. आपल्याला प्रॉब्लेम काय माहितीये का, आपल्याकडे परदेशात ना आलं ना की आपल्याला ते पटतं. योगचं योगा झाल्यावर तो कुठला तरी जपानचा कुठला तरी, तो मला तर नाव आठवेना, त्यानं ते वॉटर थेरपी आणली की म्हणे पाण्याला सुद्धा स्मृती असते. पाण्याला स्मृती असते. मग त्यांनी ते मॉलिक्युल्स वगैरे काहीतरी दाखवले, मग तो पॉझिटिव्ह बोलला, पॉझिटिव्ह. मग अरे यार, आमच्याकडं आमच्या पूर्वजांनी त्या हातावरती तीर्थ देताना सांगितलं ना, तुम्हाला प्रार्थना केली किंवा आचमन करताना केशवायांना माधवायांना ते गटागटा पित नाही ना, आम्ही ते एवढंच पितो ते हृदयापर्यंत जातं. तेव्हा त्याच्यावरती आम्ही ते मॉलिक्युल्स तयार करतो ना. तीर्थे जठरे धाराय आम्ही, आमच्या जठरामध्ये जेव्हा आम्ही तीर्थ धारण करतो त्यावेळेस त्याला आम्ही तशा पद्धतीचे ऑर्डर्स देतो. धन यश सुख समृद्धी संपत्ती संतती प्राप्त्यार्थे आरोग्य लभ्यते तीर्थे प्राची आम्ही, ही पॉझिटिव्हिटी त्याला देतो. म्हणजे ते मॉलिक्युल्स तसे तयार होतात. मग ही पाणी आपलं हे आता तो कुठला तरी जपानचा आहे, त्यांनी ती थेरपी मांडली आहे. हे आमच्या हजारो वर्षापूर्वी तीर्थ देताना मांडलेली आहे ना लोकांनी. तिकडून आली ना, तिकडून आले. बरोबर. माझी म्हणजे झाली त्यानंतर घरचे मागे लागायचे संध्याकाळ. तेव्हा असं कोणी सांगितलं नाही मला सिरियसली. असं सांगितलं असतं तर मे बी मी ऐकलं असतं, मे बी त्यांना माहित नसेल आणि आता कळलं असेल. असो, हे संध्येमध्ये सुद्धा बघतो तू. संध्या म्हणजे सकाळ संध्याकाळ का केली जाते, अर्घ्य का दिलं जातं. अर्घ्य देताना तुला त्या कमरेवर पाण्यात उभं राहायचे नाभीपर्यंतच्या. ते पाणी आता तर शक्य नाही ना. आता नद्या म्हणजे येताना सगळं स्किनचे रोग लागतील. आणि ते जेव्हा आपण सोडतो पाणी, तेव्हा ते पाणी सोडताना ते असं वरती घेतो, त्यावेळेस त्या पाण्यातनं उगवत्या सूर्याची किरण तुमच्या हृदयापर्यंत जातात. क्या बात आहे. मग पूर्वीची लोक 200 वर्ष का जगत असतील. तर अशा पद्धतीने ही वॉटर थेरपीज आहे ना, सूर्याचा उजेड, पाणी, हे ते.
आता आपण वेगवेगळे आयुर्वेदिक केंद्र चालू केली तर मड थेरपीने यावन तेव्हा आमच्याकडे हे पूर्वी होतं ना. आमच्याकडे होळी झाल्यानंतर अंगाला राख खाप असतात, ती मड थेरपीच आहे ना. त्या होळीच्या आम्ही अंगारामध्ये का स्वतःला तापवून घेतो, याच्यामध्ये पण थेरपीच आहे ना. पण आता कोणी उठते कचरा जाळतोय त्याच्यामध्ये. कुठला मला सांगतो आता तिळगुळ खाल्लास की नाही, का बरं खाल्ला तू, तिथं बर्फी का नाही खाल्ली. थंडी कंट्रोल करण्यासाठी तिळगुळ आहे. तुम्ही कुठलंच मला सांग कुठलं बोरनाण काळे कपडे का घालायचे. अहो ह्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी फक्त धर्म चिकटवला. तुम्ही त्याला अंधश्रद्धा म्हणता, तुम्ही मूर्ख आहे. तुम्ही त्याच्या मागे सायंटिफिक शोधून काढा, तुम्हाला 100% सायंटिफिकच मिळणार. मग संधीत पण शास्त्र आहे, तीर्थात पण शास्त्र आहे. पंचामृतच का पितात, दही दूध तूप मग त्याचे का बरं, ह्या पंचामृताने आपल्या शरीरामध्ये काय होतं ह्याचं खरंच आहे ना अभ्यास खूप लोकांनी केलाय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल म्हणल्याने काय होतं, वास्तुशास्त्रामध्ये विटेला महत्व आहे, तर मग आमचा विठ्ठल पांडुरंग त्या विटेवर का उभा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा का नाही विचार करत आपण. द्रौपदी 5 पती होते, पण तुमचं शरीर म्हणजे द्रौपदीच आहे. पंचेंद्रिय, दशरथ हा 10 इंद्रियाचा रथ, त्याच्यात तो राम त्याचा मुलगा म्हणजे आत्मा रामू, त्याला 3 बायका. कौशल्या म्हणजे तुमच्या दशरथाला कौशल्याने जीवन जगायला शिकवती. सुमित्रा त्याची दुसरी बायको, मित्रवत जगाशी राहा सांगते. आणि कैकेयी रामायण घडवते, म्हणजे कोणाचं ऐकून काही वागू नका हे सांगते. तिला बिघडवती ती मंथरा, जिचं मन थाऱ्यावर नाही. हे रामायण महाभारत आलं कुठनं रे, हेच सगळं. पण आपण त्याला फक्त म्हटलं की वो करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर लिहिला. पण त्याच्या त्या गोपिका कुठं कळल्या, राधा कुठं कळल्या, कृष्ण कुठं कळल्या, तुळस कुठं कळली. प्रत्येक दारात आम्ही तुळशी वृंदावन का लावतो. अरे लहानपणी तुला मधमाशी चावली तर जाऊन पटकन तिथली माती काढून लावतो ना तू. का बरं लावतो, का बरं लावतो तू तिथे, कारण तिथे काहीतरी त्याच्यामध्ये गुणधर्म आहे. तू ती तुळस पाण्यात टाकून, तो भीमसेनी कापूर पाण्यात टाकून थोडंसं पी ना. तू फार गटागटा पिऊ नको, त्याचा त्रास होईल, मुळव्याध होईल त्यांनी, कारण कापरामध्ये खूप पॉवर असते. तू फक्त तीर्थ पी, 3 दिवस तुझी कांती सतेज होती का नाही बघ, तुझ्या डोळ्यात ताकद येते का नाही बघ. या सगळ्या गोष्टी आहेत रे, याला सायन्स बेस आहे. वास्तू नेहमी तथास्तू म्हणते असं. म्हणजे आजी काय म्हणायची, म्हणजे घरात जर काही चुकून वाद झाले किंवा असं काही वाईट बोललं तर लगेच फटका यायचा आजीचा. तर वास्तू तथास्तू म्हणते, हा विषय काय नक्की? म्हणजेच की सकारात्मकता. मी जे म्हटलं ना, ऊर्जा निगेटिव्ह कधीच नसते. प्रत्येक ऊर्जा ही सकारात्मक असते. तुम्ही एक मला सांग, आता हा माईक आहे, मी नेहमी उदाहरण देतो. आपण हा समजा एखादी वस्तू हे समजा हे जाळलो आपण, जाळल्यानंतर एकदम लास्टला ती भुकटी निघेल, बरोबर. मग आपण ती एकदम पॉवरफुल इलेक्ट्रोमॅग्नेटिक खाली ठेवून देऊ. तुला काय दिसेल, तुझा सायन्सचा विद्यार्थी असेल तर त्याच्यात इलेक्ट्रॉन प्रोटॉन बरोबर हालतात, म्हणजे जिवंत आहे. तू घरातनं 10 दिवस बाहेर जा फिरायला म्हणून, घराच्या बाहेर निघ. हा प्रयोग करून पहा, तुम्ही पण करून पहा. घरातनं जेव्हा तुम्ही बाहेर निघता फिरण्यासाठी, तुम्ही 10 पावलं बाहेर जा, परत येऊन तुम्ही घराकडे वळून पहा, तुमचं घर हिरमुसलेलं दिसेल तुम्हाला. तुम्ही परत दरवाजा उघडून आज जा, ते म्हणे अरे नको ना जाऊ. जसं एखादी वयस्कर आई म्हणते की अरे नको जाऊ, तसं ते म्हणताना दिसेल तुम्हाला. आणि ज्यावेळेस तुम्ही परत याल ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडासा तो रागावलेपणा आणि तुम्ही आल्याचा आनंद हा जाणवेल त्याला. जोपर्यंत तुम्ही त्या नजरेने बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या वास्तूतलं आई पण बाप पण कळणार नाही. म्हणून तर त्या वास्तूला वास्तू पुरुष म्हणलंय, पृथ्वीला आई म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच ती सारखी तथास्तू म्हणते ना. तिला वाटतं की या बाळाला जे हवं ते मिळू दे. मग तो जर म्हणतो दरिद्री नशीब आहे, साला पैसाच लागत नाही, ती म्हणते बहुतेक याला हेच पाहिजे. मग ठीक आहे, तू म्हणशील तसं होऊ दे. आई बघ, तू म्हणशील असं कसं म्हणता गुरुजी. मला सांग, एखाद्या आईचा मुलगा प्रचंड दारू पितोय आणि तिला माहिती की त्याचे हातपाय लटलट आहे, तिला माहिती की दारू पिल्यानंतर याचं वाईट होणार आहे, याची लिव्हर सडलेली आहे, तरी पण ती त्याला गपचूप 10 रुपये काढून देते आणि पी म्हणते, कारण ते आईचं हृदय रे. ती त्याला तथास्तूच म्हणते तिथे सुद्धा. पण तिला वाटतं का तो मारावं? तशाच पद्धतीने आता प्रत्येक वास्तू तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन का देत नाही? मी सगळ्यात आनंदी आहे, मी भयंकर धनवान आहे. का भिकारी आहे का तुम्ही? तुमच्या डोळ्यांना छान दिसतं, तुमची किडनी चांगली काम करते, तुमचं लिव्हर चांगलं काम करतं, तुमच्या दोन्ही तांगड्या पळतात, तुम्हाला खायला कळतं, कानाला ऐकू येतं, डोळ्याला दिसतं. अरे अब्जाधीश आहे तुम्ही. हे वेडे लोक जे म्हणतात ना, आम्ही दरिद्री, आम्ही भिकारी, आम्ही गरीब आहे आमच्याकडं. अरे त्यासाठी ज्यांच्या हातात किंवा हार्टमध्ये तो पेसमेकर बसवलाय ना, ज्यांना डायलिसिस करायला लागतं ना, तुम्ही तिथं मी तुम्हाला सांगतो की चल तुझा एक डोळा, एक किडनी, तुझा लिव्हरचा तुकडा, हे सगळं देतो, तुला 10 कोटी देतो. तू म्हणशील मोरू दे मला नको. म्हणजे त्याचं व्हॅल्युएशनच करत नाही आपण, फुकट मिळालंय तर. आता हे मानलं पाहिजे. आपलं ही वास्तूच आहे ना, आपलं तोंड एक आहे, दरवाजेच आहेत ना, म्हणून वास्तूला 2 दरवाजे असावे, एक आगमन एक निर्गमन. वास्तूचं मस्तक ईशान्येला असावं
वास्तूचा हा हात आहे तो पालथा झोपलाय, हा हात वास्तू पुरुषाचा, हा जेवणाचा म्हणून आग्नेयला जेवण, हा हात धुण्याचा म्हणून तिकडे WC संडास बाथरूम, पाय तिच्या नैऋत्येला म्हणजे पायावर तो उभा आहे म्हणून तो कोपरा, ही उजवी मांडी बायकोची, डावी मांडी बाळांची म्हणून उजव्या मांडीवरती पत्नीचं स्थान, डाव्या वायव्येकडं मुलांचं स्थान, आणि ईशान्येला डोकं आहे म्हणजे डोक्याच्या जागी देवघर. मग हाच वास्तू पुरुष पालथा पुरलाय ना. मग तुमच्या डोक्याच्या जागी संडास आला, बरोबर, तुमच्या जेवणाच्या जागी संडास आला, तुमच्या पायाच्या जागी खड्डे आले, तर तेच जे मी तुला म्हटलं की कनेक्टिव्हिटी होत नाही आणि मग त्रास होतो. ओके. आणि सोपं, याला घाबरून जायचं काही कारण नाही. बहुतांशी वास्तुतज्ञ ज्योतिषी तुम्हाला घाबरून पोट भरतात. तुम्हाला घाबरवलं नाही तर चालणार कसा त्यांचा धंदा, मग हे लावा ते लावा. पण तुम्ही अगदी साधं सोपं, माझी पुस्तकं आहेत याच्यावर, मी 68 पुस्तकं लिहिलीत. लोक पुस्तकं घेत नाही, फक्त रील बघतात 1 मिनिटाची. हे रील पण आता खूप बघणार ऍक्च्युअली, पण आम्हाला आनंद असा आहे की योग्य व्यक्तीचे रील आम्ही पोहोचवतोय. त्यामुळे शुक्रवारी तुम्ही दारू प्या सांगणार व्यक्ती. सर, बऱ्याच घरांमध्ये गेलं ना की एक निगेटिव्ह आणि डिप्रेसिंग वाईब वाटते. म्हणजे असं वाटतं की इथं मी कधी पटकन बाहेर पडेन. बरोबर. घर साफ पण असतं, स्वच्छ पण असतं, पण तरी गेल्यावर असं होतं. ते तुला एक सांगू का, ह्याच्यामध्ये त्या लोकांची विचार क्षमता पण असते. ओके. म्हणजे तू म्हणजे मी कुठला जातीयवाद करत नाही, पण एका विशिष्ट जमातीच्या घरात तू गेला ना, एक प्रकारचा वेगळा दर्प तुला येतो. का? तिथं रोज मांस शिजतं, मांस शिजतं, ते अगदी मस्त एकदम चकमक चांगलं असतं. पण तुला लगेच कळतं की यार हे गडबड आहे, कारण ती मांसाची ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण झालेली असते. तसंच ती जी लोक विचार करतात त्या वास्तू, ती जर नकारात्मक असतील ना तर ती वास्तू पण नकारात्मक पद्धतीची एनर्जी सोडते. असं नक्की होतं. म्हणून तर यासाठी तुमचा पूर्व जास्ती ओपन पाहिजे, म्हणजे त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर होतो आणि तो सकारात्मक विचार करायला. अच्छा. आणि याला जमिनीखालचे स्ट्रेस पण असतात ना, म्हणून तर त्यासाठी स्ट्रेस चेक केले जातात. अच्छा. जमिनीखाली कॅन्सरचा स्ट्रेस आहे, जमिनीखाली अस्वस्थतेचा स्ट्रेस आहे, याला जिओपॅथिक स्ट्रेस म्हणतात. बरं, हे मी म्हणत नाही. आज त्या तुमच्या हायवेला एका ठराविक ठिकाणी अपघात का होता त्याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा सुदैवाने त्या शास्त्रज्ञाचं नाव पण पिंपळीकर होतं. मला फार बरं वाटलं, मी पिंपळीकर. तर त्यानं असं सांगितलं की तिथं जिओपॅथिक स्ट्रेस कार्यरत होतो आणि आमाशा पौर्णिमेलाच अपघात होता, कारण पृथ्वीची पाण्याची जी खालची जी लेवल असते ना ती वर खाली होते आणि मग तिथं चालकाचं नियंत्रण त्या क्षणाला सुटतं. मी नाही रे बाबा सांगत, सायन्स सांगतंय. मग आम्ही म्हणतो की आमाशा पौर्णिमेला आम्हाला त्रास होतो. का होतो? समुद्राला वरती ओटी येते, तर आमच्या शरीरात पण खारच पाणी आहे ना. बरोबर. घाम खारट आहे, अश्रू खारट आहे, युरिन खारट आहे, रक्त पण खारटच आहे. मग जर त्या खाऱ्या पाण्यावरती त्या चंद्राचा परिणाम होतो तर आपल्यावर पण होतोच. हे सगळं गणित आहे याच्या मागे. ते बॅलन्स केलं पाहिजे. म्हणजे ज्या घरात निगेटिव्ह वाटतंय मग पॉझिटिव्ह वाटण्यासाठी खूप उपाय आहेत. तुम्ही छानशा उदबत्त्या लावा, चांगले स्प्रे मारा, तुम्ही चांगल्या रंगाची रंगसंगती करा, तुम्ही सतत सकारात्मक विचार ठेवा, देवतांची नामस्मरण करा, घरामध्ये सुंदरकांड करा, तुम्ही नामस्मरण कुठल्याही जाती धर्माचे सत्या देवतांचं आवाहन करा. का नाही होत? नक्की होतं. आता तुम्ही रंगाचा विषय काढला, कुठल्या असे रंग आहेत की जे नाहीच द्यायला पाहिजेत? शक्यतो काळा रंग देऊ नये रे. काय होतं, ब्लॅक. आता तू मला सांग, निसर्गामध्ये आता तू म्हणशील मग केस नाही का काळे? मी काय म्हणतो, फुल उगवतं का काळं? आता उगवलंय. शास्त्रज्ञ काही करतात, तर शास्त्रज्ञांनी पुरुषाला पण आई बनवलेले, तर तो विज्ञानाचा भाग आहे. पण त्यात ती बाळं किती सुदृढ निघणार आहे माहित नाही. परंतु निसर्गाने असं काही काळा रंग फुलाच्या स्वरूपात काही निर्माण केलेलं नाहीये आणि काळ्या रंगाकडे कधी भुंगे किंवा कुठल्या गोष्टी ह्या अट्रॅक्ट होत नाही. ओके. आणि हा ॲब्झॉर्बर आहे काळा रंग. म्हणजे तो आता उन्हाळा लागेल ना, मी तुला अख्खा काळा पॅन्ट, शर्ट, चड्डी, अंडर पॅन्ट सगळं घालून तुला उन्हात पाठवतो, काळी टोपी, आणि 5च मिनिटं काय होईल? म्हणजे काय की ॲब्झॉर्बेशन होतं ना त्याच्यामध्ये. सेम म्हणून काळा रंग नसावा की तो निगेटिव्ह ॲब्झॉर्ब करतो, उष्णता वाढवतो म्हणून. बाकी रंग ओके. हा, म्हणजे फार पण भरमसाठ नको. रंगसंगती, तुम्ही समजा एखादी भिंत, हल्ली ते सिरियल्स मध्ये एक भिंत फुल डार्क, अरे ती सिरियल आहे राव, काय ते तुम्ही घराला पण डार्क करताय. मग कोणीतरी काढला पूर्व लाल, ऑरेंज, हिरवी, म्हणजे काय, म्हणजे त्याला लावलेलं प्रमाण आहे अलग अलग. पण तुम्ही जेव्हा एखादी भिंत डार्क करता तेव्हा तुमचं घर लहान दिसतं. आता हा तुझा जो कलर आहे याला तू मॉर्निंग ग्लोरी किंवा व्हाईट कलर लाव, हीच रूम तुला मोठी दिसेल. दृष्टीभ्रम म्हणतात. तू ते लहान मुलांचा खेळ बघितला असेल, जोकर. हा जोकर इकडे ठेवला की हा मोठा दिसतो, तिकडे ठेवला की तो असतात दोन्ही सारखे दिसतात मोठे. यालाच दृष्टीचा खेळ म्हणतात. आणि तुमच्या वास्तूमध्ये दृष्टी व्यवस्थित ठरली त्यासाठी इंटेरियर, आणि म्हणून चांगलं इंटेरियर पाहिजे. सुटसुटीत छान असं इंटेरियर, कलर रंगसंगती असेल, काळी सोडून, तर निश्चित त्याचा चांगला परिणाम. ओके. हाच प्रश्न अपसाइड डाऊन, एखादी व्यक्ती घरात येऊन गेली की आपल्या घरात निगेटिव्ह वाटायला लागतं,
तोच विषय आहे ना रे, नकारात्मकता. हम्म. आता तुझ्याशी मस्त तो फार प्रेमाने बोलते, पण त्याच्या मनात तुझं वाईट कसं होईल हे असेल, तर ती निगेटिव्ह वाईब्स येतातच ना बाय. एक लक्षात घे, मी नाही सांगत, अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतात की या जगामध्ये सगळा खेळ हा लहरींवर चाललेला आहे. हा कार्यक्रम तुम्ही आता पोस्टमनचा पॉडकास्ट बघता, वायफायच्या माध्यमातून, हे लहरीच्या माध्यमातूनच बघता. मी तुला माझ्या विचारातून लहरी सोडू शकतो, मी सोडू शकतो. 5 मिनिटं जर मी तुझ्या मनावरती आघात करायचं म्हटला तर माझं माइंड पॉवर कसं आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे. त्यामुळे अनेक लोक आपल्या देशामध्ये असे आहेत की साधू संत म्हणू आपण त्यांना, की ते तुझ्या मनात काय चाललंय ते सांगतात. मी दाखवतो तुला अशी माणसं की तुझ्या मनात तू आता विचार करते, तुला कागदावर लिहून देतील. म्हणजे प्रत्येकाचं माइंड रीड करता येतं, प्रत्येकाच्या माइंडवरती तुम्हाला कॅप्चरिंग करता येतं. तुमच्या मनाची पॉवर तेवढी पाहिजे. आणि या जगात वाईट विचार करणाऱ्यांची पॉवर जास्ती आहे, आणि म्हणून नजर पटकन लागते. अरे चांगलं आहे यांचं, कळलं का? मग त्यांनी सोडली ना निगेटिव्ह एनर्जी. निगेटिव्ह म्हणजे विचारधारा तशी सोडली, त्यामुळे मग ते तुझ्या सकारात्मकतेला ते डिस्टर्ब करायला चालू करतात, आणि मग तुला वाईट वाटतं किंवा त्रास व्हायला सुरू होतो. मग घर प्रसन्न किंवा पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी रोज असे कुठले उपाय आहेत की जे हे घरात? नामस्मरण हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. घर स्वच्छ, घर पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी चांगल्या उदबत्त्या, हिना, लोबान आणि गुगुळ. आता त्याच्यात परत भानगड आहे की काडीच्या उदबत्त्या लावू नका, ते कोणी काढले माहित नाही. बिना काडीच्या कुठं उदबत्त्या असतात का? त्याच्यामध्ये ऑक्साईड असतात. आता मी आता कितीतरी वर्ष लावते, आजपर्यंत मला काय कॅन्सर झालेलं नाही किंवा असंख्य लोक लावतात. ठीक आहे, चला ज्याचा त्याचा भाग आहे म्हणून आम्ही आता सध्या आनंदी वासूने बिनकाडीच्या उदबत्त्या काढल्या. अच्छा, की ज्याला काडीच नाही असं, चला तो भाग असेल, परंतु सुवास पाहिजे वास्तूमध्ये, कारण सुवासाकडे एंजिल्स अट्रॅक्ट होतात. म्हणजे एंजिल थेरपी, तर ती परदेशातली. थोडक्यात काय तर आपण उदबत्ती लावतो, आपण अगरबत्ती लावतो. अगरबत्ती म्हणजे काय तर आगरू नावाची एक वनस्पती आहे, त्या वनस्पतीची साल जाळली की ती अगरबत्ती. अच्छा, आपण उदबत्तीलाच अगरबत्ती म्हणतो. बरोबर. आपण जी लावतो ती उदबत्ती. ऊद असतो, ऊद तो झाडाच्या चिकापासून तयार होतो, त्याची आपण काठी करून जाळतो, तो झाला उदबत्ती. पण आता सिंथेटिक आहेत सगळ्या, त्यामुळे नॅचरल उदबत्त्या लावाव्यात. नामस्मरण जरूर करावं, आणि नसेल तर आता युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळे मंत्र तुम्ही लावू शकता. व्हायब्रेशन्स आहेत रे या सगळ्या, ते व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह करतात. स्वच्छ घर असावं. मग तुम्ही त्याच्यामध्ये पांढऱ्या मिठाने पण फरशा पुसू शकता, दूध टाकून पुसू शकता, सेंदो मीठ टाकून पुसू शकता. थोडक्यात जे ऍब्झॉर्ब करणाऱ्या गोष्टी असतात, तुम्ही साखर काही मुंग्यांना खाऊ घालू शकता, घराला रुद्राक्षाचं तोरण लावू शकता, घरामध्ये एक तुम्ही शिवाक्ष म्हणजे इविलाय लावू शकता. खूप गोष्टी आहेत. तुम्ही जे कपडे धुतात त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू शकता, म्हणजे पडदे वगैरे असं करू शकता. माझे पुस्तक आहे आनंदी वास्तू नावाचं, त्याच्यात असंख्य उपाय जे सायन्सला धरून आहेत, आणि याच्यामध्ये विज्ञानच आहे. अशा कुठल्या काही गोष्टी आहेत का की ज्या योग्य वेळेस घरात झाल्या पाहिजे? म्हणजे संध्याकाळी कात्री वाजू नये म्हणतात घरात, काय काय, तर अशा कुठे? आता बरं का बाळा, विषय असा आहे की हे पूर्वीच्या काळाला काही गोष्टी होत्या. संध्याकाळी झाडू नये, कारण पूर्वी लाईट नव्हते. लाईटीत तुमची वस्तू हरवली जाईल, तुमचं सोनं सांडलंय, हरवलंय, पडलंय, तर ते पूर्वीच्या काळाला अनुकूल होतं. आता कैची वगैरे वाजू नये का? आता बा संध्याकाळच्या वेळेला हाताला इजा होऊ शकते. पूर्वी लाईट नसायच्या ना, बरोबर. किंवा घराला लिंबू मिरची लावावी. आता लिंबू मिरची का? आता पूर्वी औषधं नव्हती. लिंबू हे चांगलं आम्लकारक आहे. किंवा तिखट तुला जर काही चावलं पटकन, तू पटकन दाताखाली मिरची चावली तर एकदम डोक्याला शॉर्ट बसतो एकदम. तर असे ते हेतू होते त्याच्यामध्ये. आता ते त्या काळाला अनुकूल असे नियम होते. आता ते थोडेसे बदलले पण पाहिजेत. पण बरोबर आहे ना, जर ते म्हणतात कात्री वाजवायची नाही तर तुम्हाला काय हौस आहे वाजवायची, वाजवा. लक्षात हे तो आता विषय असा आहे की संध्याकाळी लाईट नाहीये घरामध्ये. पूर्वी लाईट कुठं होते रे? आता ढामाढम एवढ्या लाईट लावतात तुम्ही, आणि घरामध्ये लाईट नाही, तुम्ही घरामध्ये कात्री आणली, एखाद्या कार्ट समोरून ओरडत पळत आलं, बस घुसेल ना त्याच्यामध्ये. करेक्ट, सिम्पल आहे. म्हणून रात्रीची कात्री वाजू नये. काय वाजते म्हणून बघायला येईल कोण. झाडू नये कारण लक्ष्मी निघून जाते. अरे कुठतरी सांडलेलं असतं घरामध्ये, ते जातं निघून, म्हणजे लक्ष्मी जाते. हे सगळे नियम त्या काळाला अनुकूल आहेत. मग त्या काळाला जमिनीला गाईचं शेण सारवायचे. मग आता अरे मी पाहिलंय मुंबईमध्ये गाईच्या शेणाची सारवलीत लोकांनी, फरशा सारवल्यात. म्हणजे ते आता नवीन टेक्निक काढलंय, गाईच्या शेणात केमिकल लावतात आणि त्या फरशा त्याच्या सारवलेल्या. म्हणजे काय अरे काय चाललंय? हा, मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही फरशा सारवल्या पण शी मात्र घरातच करताय, नियमाप्रमाणे ती बाहेर जायला पाहिजे. हे शक्य आहे का? म्हणजे काळानुरूप आपल्याला बदलायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी बदलायला पाहिजेत. आणि म्हणून आनंदी वास्तूमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी सध्याच्या अनुकूल म्हणजे या गोष्टीला आपण बदलल्या आहेत. बरोबर नाही, आणि त्याच्यामध्येच मला वाटतं की लॉजिक आहे की वेळेनुसार बदलल्या पाहिजे गोष्टी, तेव्हाच तरुण पिढी पण कदाचित ऍक्सेप्ट करेल. आता हे पटलं का नाही तुला? करेक्ट आहे.
तुम्ही आतापर्यंत हजारो लाखो लोकांच्या पत्रिका बघितल्या असतील हो. किंवा घरं बघितली असतील, काही लक्षात राहिलेले किस्से आहेत कुठले? किंवा किंवा रोज असे खूप किस्से आहेत. आता काय तुला दुःखाचे सांगू, आनंदाचे सांगू का? तुम्हाला वाटेल ते सांगा, आज आम्हाला ऐकायचा मूड आहे. नाही, आता काय गंमतशीर लोक असतात. आता आपण सांगतोय, करतात एक. म्हणजे एका ताईंना मी असं सांगितलं होतं की बाबा असा असा त्रास आहे, तर तुम्ही या जोगेश्वरीच्या मंदिरामध्ये जाऊन हरभऱ्याची डाळ वाटा. आता ते तिथं गेले आणि तिथं भांडले त्यांच्याशी, ते वाटूनच देईना म्हणे. त्यांनी मला फोन केला, नाही गुरुजी ते काही वाटूच देत नाहीत म्हणे. तर ते गुरुजींना मी फोन म्हटलं, द्या बरं बघू काय म्हणतात. म्हटलं का वाटू देत नाही? अहो म्हणे या पाटावर वंटा घेऊन वाटत बस. आता हे असं हे आवड आहे. हा म्हणजे काय कशाला. आता असे खूप सारे किस्से आहेत आणि खूप असे दुर्दैवी किस्से पण असतात की आता काय निगेटिव्ह गोष्टी बोलायच्या नाही. बरोबर. पॉझिटिव्ह मध्ये विनोदी गोष्टी फारच घडतात जीवनामध्ये. ओके. घरांचे जे दिशाशास्त्र आहे, म्हणजे दिशेनुसार इकडे तिकडे आहे. फ्लॅट घेताना काय होतं की बरेचदा हे पूर्वेला तर असतं, दार पूर्वेला असतं, पण इतर गोष्टी नसतात. ते फ्लॅटला नियमच वेगळे आहेत रे. Okay. आता हे बऱ्याच लोकांपुढे आणलंच नाहीये. मी तुला पुन्हा एकदा सांगतो की माझं घर पूर्वेला तोंड करू नये म्हणून मी डिंग्या मारून उपयोग नाही, कारण समोरच्याचं घर पश्चिमेला तोंड करू नये, पण त्याची पूर्व अख्खी ओपन आहे. ओके. सकाळचा पूर्वेचा प्रकाश त्या पश्चिमेच्या दरवाजाला येतोय, म्हणजे त्याला पूर्व भारी ते. हो, ओके. तो भम्मस पूर्वेला याचं तोंड आहे, पण त्याच्या पूर्वेला सूर्याचा प्रकाश येतोय कुठं? बरोबर. समजलं? म्हणजे हा म्हणतो मी पश्चिम अभिमुख आहे. अरे पण पश्चिमेचा वरुण जो आहे वारा, तो तुझ्या घरात येतोय कुठं? याच्या घरात धडाधड वारा येतो पश्चिमेकडचा. इथं ते प्रमाण दरवाजा जरी पूर्वाभिमुख आहे तरी पण प्रमाण पश्चिम अभिमुख आहे. समजलं? याचं घर उत्तरेला तोंड करू नये, पण दक्षिणेला अख्खी बाल्कनी आहे, म्हणजे याचं दक्षिण प्रमाण घर आहे. ओके. ना की उत्तरेचा दरवाजा. ते फक्त दरवाजाला धरून बसतात. हे थोडंसं त्याच्यावरती मी एक पुस्तक लिहितोय, आता ते लवकरच येईल, फ्लॅटचं वास्तुशास्त्र. क्या बात. 4-5 म्हणजे महिन्यामध्ये ते येईल. पुन्हा एक पॉडकास्ट करू आणि ते सगळे धुवून टाकलेले आपण. अलग लक्षात. क्या बात आहे. अरे म्हणजे काय माहितीये का, फ्लॅटला पण लोक ब्रह्मवास्तू काढतात, तरी वेडे पण आहे रे. ही अख्खी बिल्डिंग आहे, त्याच्यावर तुमचे 2-3 असे 9 फ्लॅट आहेत, मध्ये ब्रह्मवास्तू त्या बिल्डिंगचं धरलं जातं. तुमच्या घराचा ब्रह्मवास्तू करून तोडफोड करा आणि त्याच्यात त्या चांदीच्या पुंगळ्या घाला, आणि काय म्हणजे काय चाललंय यार, एवढं वाईट वाटतं ना. आणि मग होतं काय, तर तुझ्या पिढीच्या लोकांमध्ये तुम्हाला काय वाटणार, अरे हे सगळं बकवासच आहे, काय अर्थच नाही, एवढं करूनही फरक नाही. का तर ते चुकीच्या पद्धतीने. एक लक्षात घे, MBBS शास्त्र चुकीचं नाही, डॉक्टर चुकीचे असतात, ते चुकीचं इंजेक्शन देतात. तसं आमचं वास्तू ज्योतिषशास्त्र हे चुकीचं नाहीये, डॉक्टर चुकीचे आहेत. तर हा सगळा भाग आहे याच्यामध्ये. ओके. माझे प्रश्न तर खरंच संपलेत. जाता जाता आमच्या व्ह्युअर्सना काही छोट्या छोट्या टिप्स की त्यांनी रोज अंमलात आणल्या पाहिजे किंवा जनरली अंमलात आणल्या पाहिजे. बघा, आता विषय असा आहे ना की एकच तुम्हाला सांगतो, वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र सगळं राहू द्या बाजूला, मी तुम्हाला एकच सांगतो, तुमच्या मित्राने, नातेवाईकाने, परिचिताने, शेजाऱ्यानं चांगली घटना त्याच्या जीवनात घडल्यानंतर जर तुम्हाला आनंद वाटत असेल तर तुम्हाला कुठलं शास्त्र बघायची गरज नाही. क्या बात आहे. कर भला तो हो भला, भलाच्या मध्येच लाभ आहे. त्यामुळे ज्याची नीती साफ त्याला सगळं माफ. ह्या गोष्टी नंतर नक्की. आता तू एखाद्याची मानमोंडी पुरी गळली आणि तू घर वास्तुशास्त्राप्रमाणे केलंय, नाही रे, कर्मदिष्टी, त्याला कर्म विपाक सिद्धांत असं म्हणतात. ओके. वास्तू निश्चित सपोर्ट करते, ज्योतिषाचे उपाय सपोर्ट करतात, पण त्याला पण मर्यादा आहे ना. तुम्ही रात्रंदिवस लोकांच्या घरांवरती वाईट नजरा ठेवल्या, लोकांचे खिशे कापले, तर ते कर्म तुम्हाला एकच सांगतो, एकच टिप, कर भला हो भला. क्या बात आहे. आणि ही प्रॅक्टिस करा. आपल्या मित्राचं चांगलं झालेलं पाहून आपल्याला पोटात आग नाही लागली पाहिजे. अरे वा, तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. उलट त्याला मदतीची भावना ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुम्ही जिंकला जग, तुमचं सगळं चांगलंच होणार. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला मोठं समजताना आणि तुम्ही भाव खाताना, त्या दिवशी तुम्ही संपलेले. इगो, स्वतःचं खरं करणं, स्वतःला शहाणं समजणं, हे सगळं बाजूला ठेवलं ना आणि चांगलं कर्म ठेवलं की सगळं चांगलं होतं. वा. तर एंड करूया आपण पॉडकास्ट. आणि हे वाटतंय का तुला? मला तर नाही वाटत. मला असं वाटतंय की आपल्या पोस्टमॅनच्या सगळ्या मंडळींना हा कार्यक्रम आवडला असेलच. ज्याला आवडला नाही ते निश्चितच ट्रोल देखील करतील, त्यांचं देखील स्वागत आहे. कारण मी निगेटिव्ह बघतच नाही. या जगामध्ये चांगलं बोलणारी लोक आहेत, तशी वाईट पण आहेत. जसं जेवणामध्ये जरा थोडंसं लोणचं पण हवं असतं, तसं निगेटिव्ह बोलणारे देखील हवे असतात. मला आपल्या पोस्टमॅनच्या सगळ्या दर्शकांना असं म्हणायचं की हा जर कार्यक्रम तुम्हाला आवडला तर तुम्ही हा जास्तीत जास्त शेअर करा, आणि मग आपण 2रा, 3रा, 4था, 5वा असे एक पण 100-200 भाग करूया. करेक्ट. नाही, आम्हाला ना या शास्त्रामध्ये अजून थोडंसं 1-2 लेअर डाऊन जाऊन अजून सिरीज करायचीच आहे.
तर मी तुम्ही तुमच्याकडून खोलचे तो प्रश्न आणा किंवा हा. तुमच्या दर्शकांनी ह्या तुमच्या आजच्या व्हिडिओच्या खाली अशा कमेंट्स कराव्यात की ज्याचं Okay. मला उत्तर देता येणार नाही. अच्छा ओके त्याला माझ्याकडून 11,000चं चालेल बक्षीस. बेस्ट तर ज्या प्रश्नाचं उत्तर मला देता येणार नाही बेस्ट आहे त्याला 11,000चं बक्षीस. बेस्ट तर एकदम डेंजर प्रश्न काढा, कमेंटमध्ये टाका, रीलच्या कमेंटमध्ये टाका, युट्यूबच्या कमेंटमध्ये टाका, फेसबुकवर टाका आणि त्याची प्रश्नांची उत्तरं घेऊन आपण पुन्हा भेटू पुढच्या पॉडकास्टमध्ये. Perfect. सर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आमचा पहिला पॉडकास्ट होता जो खूप भन्नाट झाला, खूप वा, या स्टुडिओमध्ये वा. स्वतःच्या वास्तूमध्ये. या वास्तूला तुमचे आशीर्वाद कायम मिळतच 100% राहतील अशी अपेक्षा आहे. पुन्हा भेटू. थँक्यू सो मच. ओम साईराम. तर मित्रांनो, हे होते ज्योतिषशास्त्रज्ञ आणि वास्तुशास्त्रज्ञ की जे आपल्या सगळ्यांनाच परिचित आहेत, आनंद पिंपळकर सर. आणि आमच्यासाठी पण हा खूप स्पेशल पॉडकास्ट होता. तुम्हाला या गप्पा कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. पोस्टमनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण पत्रपेटीत पडणारं पत्र पडलं की पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.